आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल। बार्शीतील प्रॉपर्टी एक्सपो मध्ये झाले सोपल साहेबांचे बिझनेस एक्सपो। कुछ ना कुछ काम किया करो और कुछ काम ना हो तो अपना पैजामा उखाड़ कर सिया करो, हा सोपल साहेबांच्या भाषणात त्यांनी मारलेला फेमस डायलॉग आहे। साहेब किती उद्योगी आहेत हे तसे अनेकांना माहिती नाही। ते पूर्ण वेळ राजकारणी आहेत आणि जनसेवा हाच त्यांचा उद्योग आहे असं सर्वांना वाटतं। पण साहेबांचे बार्शीमध्ये फारसे उद्योग व्यवसाय नसले तरी ते पुण्यासारख्या महानगरातील मोठे बिल्डर आहेत। यावर बार्शीत झालेल्या प्रॉपर्टी एक्सपो मध्ये उलगडा झाला। कसे झाले साहेबांचे बिझनेस एक्सपो? नमस्कार, मी नीता देव। आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल। साहेबांनी त्या कार्यक्रमात एंट्री केली, त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले। क्रेडाईचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुनील फुरडे बोलायला उभे राहिले। फुरडे मूळ कांदलगावचे, ते सर्वांच्याच लक्षात आलं। फुरडे म्हणजे कांदलगाव हे समीकरण आहे। बार्शीतून क्रेडाईच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदापर्यंत वाटचाल करणारे फुरडे हे आता एस्टॅब्लिश्ड बिल्डर झाले आहेत, पण त्यांची आपल्या गावाशी आणि तालुक्याशी नाळ जोडलेली आहे। त्यातच साहेब व्यासपीठावर म्हटल्यानंतर त्यांना किती बोलू आणि काय बोलू असं झालं होतं। साहजिकच त्यांच्या जुन्या आठवणी दाटून आल्या होत्या। 1985 साली फुरडे हे नुकतेच 12वी पास झाले होते। त्यांना कर्ज हवं होतं, पण या कोणत्याही तारण नसणाऱ्या युवकाला बार्शी शहरातील एका नामांकित राष्ट्रीयकृत बँकेने अर्थातच त्यांच्या लौकिकाला साजेशी अशा पद्धतीने कर्ज नाकारले। तारण नसल्यामुळे हताश झालेल्या त्या मुलाने थेट सोपल यांचे घर गाठले। आज साहेबांचा मोठा बंगला आहे, त्यावेळेला तो नव्हता। त्यामुळे माणसं अगदी बेधडक कोणतीही अडचण असली की साहेबांकडे धाव घ्यायचे। तो मुलगा थेट साहेबांकडे आला आणि त्याने आपल्याला कर्ज पाहिजे असल्याचे सांगितले। त्यावेळच्या तरुण तुर्क साहेबांनी त्या मुलाला आपल्या जीपमध्ये बसवले आणि बँकेत नेले। बँकेच्या मॅनेजरना त्यांना कर्ज देण्याची शिफारस केली। त्यावेळेला कर्ज मिळाले का, मिळालेल्या कर्जातून कोणता उद्योग केला आणि ते उद्योग कसे मोठे झाले याबाबत फुरडे वेळेच्या मर्यादेमुळे फारसे बोलू शकले नाहीत, पण त्यांचा बोलण्यामध्ये शेंडीपासून पारंबीपर्यंतचा प्रवास चालूच होता। नंतर फुरडेंनी आपण सोलापूर जिल्हा क्रेडाईचे अध्यक्ष असताना सोलापुरात आयोजित केलेल्या प्रॉपर्टी फेस्टिवलला साहेब पालकमंत्री असताना त्यांना उद्घाटक या नात्याने बोलावले होते असे सांगितले। आता बार्शीमध्ये झालेल्या प्रॉपर्टी फेस्टिवलला साहेब उद्घाटक म्हणून आहेत आणि मी क्रेडाईचा राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून आहे असा संबंध त्यांनी जोडला। त्याचप्रमाणे यानंतर आयोजित कार्यक्रमाला साहेबांनी पुन्हा पालकमंत्री म्हणून उपस्थित राहावे अशी ही शुभेच्छापर अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। आता राज्यामध्ये राजकारणात कितीही मोठी राजकीय समीकरणे उदयास आली तरी ठाकरे गट सत्तेत जाण्याची सुतराम शक्यता नाही आणि त्यात परत सोलापूर जिल्ह्यापर्यंत मंत्रीपदाची लॉटरी निघण्याची शक्यता तर फारच बादरायण आहे। त्यामुळे फुरडे त्यांच्या या विधानामुळे उपस्थित लोकांच्या डोक्यात अनेक तर्कवितर्क सुरू झाले। कोणतेही तर्क लढवले तरी साहेब पालकमंत्री कसे होणार याचा उलगडा काही झाला नाही। खरी गंमत तर पुढेच आहे। आपल्या विद्यार्थी दशेपासून साहेबांबरोबर असलेल्या संबंधांचा उमाळा फुरडेंना दाटून आला होता आणि त्यांचे खरेच साहेबांबरोबर ऋणानुबंध आहेत हे सर्वांच्याच लक्षात आले। मग फुरडे यांनी साहेबांचे पुण्यात अनेक लँड डेव्हलपिंगच्या स्कीम असलेले उद्योग आहेत, साहेब मोठे बिल्डर आहेत याचा पुनरुच्चार केला। खरं तर 7व्या वेळेस आमदार झालेल्या सोपल साहेबांचे कोणतेही व्यवसाय उद्योग नाहीत, ते केवळ आमदारकीच्या मानधनाच्या उत्पन्नावरच अवलंबून असतात असं सर्वांना वाटत होतं। याचं कारण असं की परवा मामांच्या जयंतीचा कार्यक्रम होता। त्यावेळेला माझा वाढदिवस माझी संस्था या उपक्रमाचा संस्थाध्यक्ष डॉक्टर BY यादव यांनी आढावा घेतला आणि संस्थेच्या गंगाजळीत या उपक्रमामुळे 37 लाखांची भर पडली असेही सांगितले। त्यावेळी साहेबांनी बोलताना माझा वाढदिवस वर्षाच्या शेवटाला असतो, मी गेल्या जयंतीला मला वाढदिवसाला आठवण करा असं सांगितलं होतं, पण कोणी आठवणच केली नाही। आता यंदाचा वाढदिवस होऊन गेला
तरी मी मला जमेल तेवढी देणगी संस्थेला देणार आहे असे सांगितले होते. अजून आमदारकीचे मानधन आलेले नाही असेही सांगितले होते. त्यामुळे सर्वांनाच अरेच्या अजून मानधन आलेलं नाही, त्यामुळे बघा बघा नेत्यांना किती अडचणी असतात असे वाटले होते. साहेबांवर प्रेम असणाऱ्या अनेकांना खूप हळहळ वाटली होती. पण नुकत्याच झालेल्या प्रॉपर्टी एक्सपोमध्ये मात्र छुपे रुस्तम साहेबांचे मोठे बिल्डर म्हणून असलेले उद्योग प्रकाशझोतामध्ये आले. बरं, फुरडेंच्या भाषणानंतर त्यांच्यावर शेरेबाजी करणार नाहीत तर ते साहेब कसले? त्यांनीही मग फुरडेंच्या या विधानावर टिप्पणी केली. आपल्या मल्लीनाथीमध्ये साहेब म्हणाले, एका चांगले परिचित असणाऱ्या मगर यांच्याकडून फुरडेंना मदत केली, त्यामुळे फुरडे आज बार्शीतल्या बिल्डरांना मदत करत आहेत. DSR वाढल्याबरोबर प्रॉपर्टीची किंमत वाढते असं म्हणत साहेबांनी सारवासारव केली. तर अशा रीतीने फुरडे आणि साहेबांच्या ऋणानुबंधांच्या गाठीबरोबरच प्रॉपर्टीच्या गाठी हळूहळू उलगडल्या आणि प्रॉपर्टी एक्सपोमध्ये साहेबांचे बिझनेस एक्सपो झाले. या आणि अशाच रंजकदार बातम्यांसाठी पाहत रहा फक्त बार्शी टुडे यूट्यूब चॅनल. लाईक, सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट.